नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री आर.डी. व्ही.एम. दादा पाटील महाविद्यालय कर्जत रयत ऑनलाईन एज्युकेशन अँड टेस्ट सिरीजमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, 12वी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण 2 टॉपिक अभ्यासले आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, आणि दुसरा टॉपिक आपण पाहिला तो म्हणजे उपयोगिता विश्लेषण. हे 2 टॉपिक पाहिल्यानंतर आपणाला तिसरा टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे मागणीचे विश्लेषण, डिमांड ॲनालिसिस. काय आहे या मागणी विश्लेषणामध्ये? तर आपण व्यावहारिकदृष्ट्या विचार करत असताना कोणत्याही वस्तूची मागणी करत असताना आपण प्रथम त्या वस्तूची किंमत विचारात घेतो, आणि किंमत निश्चित करण्यामध्ये, वस्तूची किंमत निश्चित करण्यामध्ये मागणी या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपणाला मागणी विश्लेषणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मागणी विश्लेषण या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलं, उपयोगिता, त्याचा अभ्यास मागच्या प्रकरणामध्ये केलेला आहे. मग ही जी उपयोगिता आहे, कशाला म्हटलं उपयोगिता? वस्तूमध्ये मानवी गरज भागविण्याची जी शक्ती किंवा क्षमता असते त्याला आपण उपयोगिता असं म्हटलं आहे. आणि ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते, जी वस्तू मानवाची गरज पूर्ण करू शकते, अशाच वस्तूची मागणी उपभोक्त्याकडून केली जाते. आणि म्हणून उपयोगिता हा मागणीचा आधार आहे. विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता ही इच्छा निर्माण करते, परंतु उपयोगिता स्वतः होऊन वस्तूला मागणी निर्माण करत नाही. या प्रकरणामध्ये आपण मागणी विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत. हे जे मागणीचे विश्लेषण आहे, हे प्रामुख्याने उपभोक्त्याच्या वर्तनाशी निगडीत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने उपभोक्ता आणि उत्पादक हे 2 घटक महत्त्वाचे आहेत. त्यातील उपभोक्ता हा जो घटक आहे, या घटकाच्या वर्तनाशी मागणी विश्लेषण संबंधित आहे. म्हणून आपणाला मागणी विश्लेषणाचा विचार करायचा आहे. मग काय आहे मागणीची संकल्पना? तर व्यवहारामध्ये आपण सर्वसाधारणपणे मागणीला इच्छा असं म्हणतो, परंतु अर्थशास्त्रीयदृष्ट्या विचार करत असताना मागणी इच्छेपेक्षा वेगळी आहे. इच्छा आणि मागणी यामध्ये फरक आहे. एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे, एखादी वस्तू हवीहवीशी वाटणे म्हणजे इच्छा. अर्थशास्त्रीयदृष्ट्या ही जी मागणी आहे, मागणी म्हणजे ज्या इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ असतं आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, अशाच इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होऊ शकतं. म्हणजेच इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होण्यासाठी त्या इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ असलं पाहिजे आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असली पाहिजे, तरच इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होऊ शकतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये दूरदर्शन संच असला पाहिजे. असला पाहिजे ही इच्छा,
परंतु ही इच्छा पूर्ण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात क्रयशक्ती नसेल, क्रयशक्ती म्हणजेच पैसा, दूरदर्शन संच खरेदी करण्यासाठी पैसा नसेल तर ती केवळ इच्छाच होय, त्याला आपणाला मागणी म्हणता येणार नाही. म्हणजेच सर्व इच्छा मागणी होऊ शकत नाही, परंतु मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा होय. परिणामकारक इच्छा म्हणजे त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी पैसा आणि तो पैसा खर्च करण्याची तयारी, म्हणजेच क्रयशक्ती आणि क्रयशक्ती वापरण्याची तयारी असेल तरच त्या इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होऊ शकतं. म्हणून थोडक्यात इथं म्हणता येईल, सूत्ररूपाने असं म्हणता येईल की मागणी बरोबर इच्छा असणे, खरेदी करण्याची तयारी असणे आणि खरेदी क्षमता असणे, या 3 अटी जर पूर्ण होत असतील तरच इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होऊ शकतं. म्हणजेच इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होण्यासाठी 3 अटींची पूर्तता होणं गरजेचं असतं आणि त्या 3 अटी म्हणजे 1. इच्छा असली पाहिजे, 2. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ती वस्तू खरेदी करण्याची तयारी असली पाहिजे आणि 3. फक्त तयारी असून उपयोग नाही तर पुरेशा प्रमाणात खरेदी क्षमता असली पाहिजे, म्हणजे पुरेशा प्रमाणात तुमच्याकडं पैसा असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात व्यावहारिक भाषेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसा असला पाहिजे आणि नुसता पैसा असून उपयोग नाही तर तो पैसा खर्च करण्याची तयारी देखील असली पाहिजे, तरच इच्छेचं रूपांतर मागणीमध्ये होऊ शकतं. उदाहरणार्थ, या ठिकाणी परीक्षेमध्ये काही वेळा विधानं विचारली जातात. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा असा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी मी तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत. सागर या गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप हवा आहे. कोणती संकल्पना? सागर या गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप हवा आहे. सागर या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? गरीब आहे, परंतु त्याची इच्छा काय आहे? लॅपटॉप घेण्याची इच्छा आहे. मग संकल्पना काय म्हणता येईल? इच्छा. सागर या गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप हवा आहे ही केवळ त्याची इच्छा आहे, कारण तो खरेदी करण्यासाठी त्याच्याकडं पुरेशा प्रमाणात क्रयशक्ती नाही, कारण त्याची परिस्थिती कशी आहे? गरीब आहे. म्हणून सागर या विद्यार्थ्याची लॅपटॉप घेण्याची केवळ इच्छा आहे, म्हणून त्याला इच्छा असं म्हणता येईल. संकल्पना कोणती? इच्छा. दुसरं विधान आहे, प्रशांत या श्रीमंत विद्यार्थ्याने लॅपटॉप विकत घेतला. प्रशांतची परिस्थिती कशी आहे? चांगली आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तो श्रीमंत आहे, त्यामुळं त्याची लॅपटॉप घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, कारण त्याच्याकडं खरेदी क्षमता आहे आणि ती खरेदी क्षमता वापरण्याची तयारी आहे. त्यामुळं प्रशांत या श्रीमंत विद्यार्थ्याने लॅपटॉप विकत घेतला असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्याला काय म्हणता येईल? त्याला मागणी असं म्हटलं जातं. म्हणजे ही 2 विधानं विचारात घेता पहिल्या विधानाला इच्छा असं म्हणता येईल आणि दुसरं जे विधान आहे त्याला मागणी असं म्हणता येईल. यावरून हे स्पष्ट होतं की अर्थशास्त्रामध्ये इच्छा आणि मागणी या ज्या संकल्पना आहेत या पूर्णपणे वेगळ्या आहेत. या दोन्हींमध्ये फरक आहे. मागणी म्हणजे एखादी वस्तू घेण्याची उपभोक्त्याची इच्छा आणि त्यास पैशाचं असणारं पाठबळ, तो पैसा खर्च करण्याची तयारी म्हणजे मागणी. परंतु इच्छा ही हवीशी वाटणे, एखादी वस्तू हवीशी वाटणे त्याला इच्छा असं म्हटलं जातं. या इच्छेला पैशाचं पाठबळ असण्याची आवश्यकता नसते. इच्छेवर कोणतीही बंधने नसतात. इच्छा ही एक मानसिक अवस्था आहे.
एखादी वस्तू आवाक्याबाहेर असेल तरी देखील ती वस्तू आपण त्या वस्तूसंबंधी इच्छा व्यक्त करू शकतो, ती वस्तू घेण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. जरी तुमच्याकडं पैसा नसेल, तो खर्च करण्याची तयारी नसेल, तरी देखील आपण ती वस्तू घेण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. म्हणून अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि इच्छा या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत, भिन्न आहेत. मागणीची संकल्पना पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे मागणीची व्याख्या. कोणता? मागणीची व्याख्या. प्राध्यापक बेनहॅम या अर्थतज्ञानं मागणीची व्याख्या केलेली आहे. काय म्हटले त्यांनी? विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. इथं म्हटलं आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. अशी व्याख्या कुणी केली? प्राध्यापक बेनहॅम नावाच्या अर्थतज्ञानं केलेली आहे. ही व्याख्या जर आपण नीट लक्षात घेतली तर या व्याख्येवरून दोन वैशिष्ट्ये स्पष्ट होतात, दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना म्हणजे का म्हटलं आहे असं? मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे कारण मागणी ही वेळेनुसार बदलते, किमतीनुसार बदलते, व्यक्तीनुसार बदलते. म्हणून पहिलं वैशिष्ट्य काय? मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणतं? मागणीला विशिष्ट वेळेचा संदर्भ आवश्यक असतो. मागणीला विशिष्ट वेळेचा संदर्भ आवश्यक असतो. वेळेबरोबरच किमतीचा संदर्भ देणं देखील आवश्यक असतं. जर वेळ आणि किंमत याचा संदर्भ दिला नाही तर मागणीला अर्थ प्राप्त राहत नाही, अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून मागणीला विशिष्ट वेळेचा, काल, आज, उद्या असा संदर्भ देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर किमतीचा संदर्भ देणं देखील आवश्यक आहे. आज 40 रुपये किलो साखरेची किंमत असताना एका उपभोक्त्याकडून 5 किलोची मागणी केली जाते. या ठिकाणी आज म्हणजे वेळ, 40 रुपये किलो म्हणजे किंमत आणि 5 किलो म्हणजे नगसंख्या याचा संदर्भ दिल्याशिवाय मागणीला अर्थ प्राप्त होत नाही. आपण जर म्हटलं 5 रुपये किलो साखर, 40 रुपये किलो साखर असताना 5 किलोची मागणी केली जाते, परंतु कधी? आज केली जाते, उद्या केली जाते, कधी केली जाते हे त्यावरून स्पष्ट होत नाही. म्हणून त्या ठिकाणी मागणीला वेळेचा आणि किमतीचा संदर्भ देणं आवश्यक असतं. मागणीची व्याख्या पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला, तो म्हणजे मागणी पत्रक. या ठिकाणी मागणीचा नियम स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हे मागणी पत्रक महत्त्वाचं मानलं जातं. किंबहुना मागणी नियम समजावून घेण्यासाठी मागणी पत्रक उपयुक्त असतं. मग कशाला म्हटलं जातं मागणी पत्रक? तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्यास मागणी पत्रक असे म्हणतात. काय? एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्यास मागणी पत्रक असे म्हणतात. हे जे मागणी पत्रक आहे, या मागणी पत्रकाचे दोन प्रकार आहेत. एक वैयक्तिक मागणी पत्रक. पहिला प्रकार काय? वैयक्तिक मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एक उपभोक्ता त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी. वैयक्तिक मागणी कशाला म्हणायचं? एका उपभोक्त्यानं, विशिष्ट उपभोक्त्यानं विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय.
आणि वैयक्तिक मागणी पत्रक विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकामध्ये दर्शविलेलं असतं त्यास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. विशिष्ट वेळ, किंमत आणि उपभोक्ता त्याचबरोबर नगसंख्या या 4 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला एक उपभोक्ता वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकामध्ये दर्शविलं जातं त्यास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. हे वैयक्तिक मागणी पत्रक कसं असतं हे पुढील चार्टवरून लक्षात येतं. वैयक्तिक मागणी पत्रक त्यालाच काही वेळा तक्ता असं देखील म्हटलं जातं, कोष्टक असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा, वैयक्तिक मागणी पत्रक, कोष्टक, तक्ता या सर्वांचा अर्थ एकच आहे. मग या वैयक्तिक मागणी पत्रकाचा विचार करता या ठिकाणी तुमच्यासमोर हे वैयक्तिक मागणी पत्रक दिलेलं आहे, दाखवलेलं आहे. काय आहे त्यामध्ये? तर त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. पहिल्या कॉलममध्ये वस्तूची किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये वस्तूची मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहे. वस्तू कोणतीही असू द्या, वस्तू कोणतीही असू द्या, फक्त आपणाला काय लक्षात घ्यायचं आहे, त्या वस्तूची किंमत आणि त्या किमतीला त्या वस्तूची केली जाणारी मागणी या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या. मग आता वस्तूची किंमत, क्ष वस्तूची किंमत 10 रुपये असताना क्ष वस्तूची मागणी किती केली जाते? 1 किलोची केली जाते. क्ष वस्तूची किंमत 10 रुपये असताना क्ष वस्तूची मागणी 1 किलोची केली जाते. किंमत कमी झाली, किंमत कमी झाली, ती 10 रुपयावरून 8 रुपये एवढी झाली. मागणी 1 किलोवरून 2 किलोपर्यंत वाढविली जाते. किंमत आणखी कमी झाली, 8 रुपयावरून 6 रुपये झाली. मागणी 2 किलोवरून 3 किलोपर्यंत वाढविली जाते. किंमत 6 रुपयावरून 4 किलो झाली असता मागणी देखील 3 किलोवरून 4 किलोपर्यंत वाढविली जाते. आणि किंमत 2 रुपये झाली असता मागणी 5 किलोपर्यंत केली जाते. म्हणजे 2 रुपये किमतीला 5 किलोची मागणी केली जाते. मग हे कोष्टक जर आपण नीट विचारात घेतलं तर यावरून असं लक्षात येतं, हे कोष्टक वरून खाली जर आपण वाचत गेलो तर किंमत कमी कमी होत जाते आणि त्याच वेळी मागणी वाढत जाते. हे कोष्टक जर आपण खालून वर वाचत गेलो म्हणजेच किंमत 2 रुपयापासून 10 रुपयापर्यंत वाढत गेली तर मागणी मात्र 5 किलोपासून 1 किलोपर्यंत कमी कमी होत जाते. यावरून हे स्पष्ट होतं की काय, वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची असणारी मागणी यामध्ये व्यस्त संबंध असल्याचं दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी उपभोक्ता अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी करतो आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी करतो. यावरून किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असल्याचं दिसून येतं. या मागणी पत्रकावरून, मागणी कोष्टकावरून आपणाला आकृतीच्या साहाय्याने, आकृतीद्वारे मागणी वक्र काढून किंमत आणि मागणी यामधील संबंध स्पष्ट करता येतो. या ठिकाणी वैयक्तिक मागणी वक्राद्वारे हा संबंध स्पष्ट केलेला आहे. मग कशाला म्हटलं आहे वैयक्तिक मागणी वक्र? वैयक्तिक मागणी वक्र हे मागणी तक्त्याचे आलेखीय सादरीकरण असते. वैयक्तिक मागणी वक्र हे वैयक्तिक मागणी तक्त्याचे, वैयक्तिक मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण असते. वैयक्तिक मागणी पत्रकाच्या आधारे मागणी वक्र या आकृतीद्वारे त्या ठिकाणी स्पष्ट करता येतो, स्पष्ट केलेला आहे. या ठिकाणी पहा, वैयक्तिक मागणी वक्र यामध्ये आलेखावर वरील कोष्टकातील, आलेखावर या कोष्टकातील हे आकडे जर आपण घेतले, किंमत आणि
त्या वस्तूची केली जाणारी मागणी. हे आकडे जर या आलेखावर घेतले तर अक्ष अक्षावर वस्तूची केली जाणारी मागणी किलोग्रॅममध्ये आणि या ठिकाणी अय अक्षावर वस्तूची किंमत. विद्यार्थी मित्र हो, आकृती नीट लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आकृती समजते परंतु ऐन वेळेला गडबड होते. अक्ष अक्षावर काय लिहायचं, अय अक्षावर काय लिहायचं याची गडबड होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी नीट लक्षात घ्यायचं, अक्ष अक्षावर वस्तूची मागणी आणि अय अक्षावर किंमत दर्शविली जाते. या ठिकाणी अक्ष अक्षावर वस्तूची नगसंख्या म्हणजे वस्तूची मागणी किलोग्रॅममध्ये दर्शवली आहे आणि अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. वस्तूची किंमत 2 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत आणि मागणी 1 किलोपासून ते 5 किलोपर्यंत दर्शविण्यात आलेली आहे. या ठिकाणी वस्तूची किंमत 10 रुपये असताना उपभोक्ता 1 किलोची मागणी करतो. किंमत 8 रुपये असताना उपभोक्ता 2 किलोची मागणी करतो. किंमत 6 रुपये असताना उपभोक्ता 3 किलोची मागणी करतो. किंमत 4 रुपये असताना उपभोक्ता 4 किलोची मागणी करतो आणि किंमत 2 रुपये असताना उपभोक्ता 5 किलोची मागणी करतो. यावरून हे लक्षात येतं की जसजशी किंमत कमी होत जाते म्हणजे ती 10 रुपयापासून 2 रुपयापर्यंत कमी होत जाते तसतशी मागणी 1 किलोपासून 5 किलोपर्यंत वाढत जाते. म्हणून म हा मागणी वक्र वरून खाली येणारा, डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा दर्शविलेला आहे. त्याला वैयक्तिक मागणी वक्र असं म्हटलं जातं. म्हणजे या मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक स्वरूपाचा आहे आणि हा मागणी वक्र वस्तूची किंमत आणि मागणी यामधील व्यस्त संबंध दर्शवितो. म्हणजेच कमी किमतीला अधिक मागणी आणि अधिक किमतीला कमी मागणी. या ठिकाणी पहा, जसजशी किंमत वाढत जाते तसतसं आपण अय अक्षावर खालून वर जातो तर त्याच वेळी क्ष अक्षावर पाठीमागे सरकतो आणि जसजशी किंमत कमी होत जाते तसतसं अय अक्षावर आपण वरून खाली सरकतो आणि अक्ष अक्षावर आपण पुढे सरकतो. आणि म्हणून म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा दर्शविण्यात आलेला आहे. या ठिकाणी वैयक्तिक मागणी कशाला म्हटलं आहे त्या चित्राकृतीवरून ते स्पष्ट होतं. या ठिकाणी एकच विक्रेता आहे आणि एकच ग्राहक आहे. ग्राहकाची संख्या या ठिकाणी किती आहे, 1 आहे. वैयक्तिक उपभोक्ता त्या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि म्हणून एका उपभोक्त्यानं केलेली जी मागणी असेल त्याला वैयक्तिक मागणी असं म्हटलं जातं. या ठिकाणी आजच्या तासाला आपण मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या, मागणी पत्रक, मागणी पत्रकावरून वैयक्तिक मागणी वक्र याचं स्पष्टीकरण विचारात घेतलेलं आहे. यानंतर मागणी पत्रकाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बाजार मागणी पत्रक. हे पुढच्या लेक्चरला घेतलं जाईल. हे लेक्चर पाहून त्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.